माझ्यासोबत काय झालं ग? सावध स्वतःला, सगळं ठीक होईल. तुमच्यावर बलात्कार करणारी व्यक्ती कोण होती? किरणच्या डोक्यात तिच्यावर झालेल्या अत्याचारासंबंधीचे विचार सतत चालू असतात. शुद्धीवर आल्यापासून सगळेजण हेच प्रश्न विचारताय. कोणी केला बलात्कार? कसा केला? कधी केला? माझ्याबद्दल कोणी एक शब्दही विचारत नाहीये ग. काय मीराबाई, पेशंटची काळजी घेताय ना? काय म्हणताय पेशंट? कशी तब्येत आहे आता? झाली औषधं घेऊन? काय म्हणताय आमचं नवीन पेशंट? आम्ही नाही ओळखलं आपल्याला. अरे हो, ओळख करून द्यायचीच राहिली. मी रागिनी गांगुर्डे, जागृत महिला या संस्थेसाठी काम करते. कालच मला पोलीस स्टेशनवरून फोन आला होता. पण मला तरी वाटतं की तू तुझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढायला पाहिजे. लढून काय माझी गेलेली अब्रू परत येणार आहे का? खरंय तुझं, पण ज्यांनी तुझ्यावर अत्याचार केला तू त्यांना असंच फिरू देणार आहेस? अशा विकृतींना जर आपण असंच सोडलं ना, तर उद्या हे आपल्याला फाडून खायला सुद्धा कमी करणार नाही. गप्प राहायचं. जर कुठे काही बोललीस तर लक्षात ठेव, तुझी आई तुला जिवंत दिसणार अगं काय नाही. म्हणते मी? लक्ष कुठे आहे तुझं? मॅडम प्लीज, आपण या आता. मला कोणाला शिक्षा करायची नाही. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण जेव्हा कधी तुझा विचार बदलेल ना, तेव्हा नक्की मला कॉन्टॅक्ट कर. मी नक्की तुझी मदत करेन. चल येते मी. काळजी घे. तू रागिनी मॅडमवर असं चिडायला नको होतं. तुझ्या चांगल्यासाठीच बोलत होत्या त्या. माझं काय चुकलं त्यात? ही असली माणसं स्वतःच्या फायद्यासाठी ती आमच्यासारख्या गरीब पीडित मुलींचा वापर करून घेतात आणि फायदा संपला की वाऱ्यावर सोडून निघून जातात. नंतर कोणी डुंकूनही बघत नाही. पण आमच्या रागिणी मॅडम तशा नाही आहेत. त्याही तुझ्यासारख्याच अशाच एका प्रसंगाला मोठ्या धाडसानं सामोरं गेलेत. सामोरं काय, झाशीच्या राणीसारखं लढलंय आणि जिंकल्याही. म्हणजे मॅडम एका आश्रमशाळेच्या कॉलेजमध्ये शिकत होत्या. आश्रमशाळेच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि झोपडपट्टी होती. आश्रमशाळेच्या मुलींमध्ये झोपडपट्टीतील काही गुंड मुलांचा खूप धाकदरारा होता. त्यात भर म्हणून आश्रमशाळेचा स्टाफचाही हात असल्यामुळे कोणत्याही मुलीची गुंड मुलांविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती. आश्रमशाळेच्या मुलांच्या हातच्या जणू खेळणंच झाल्या होत्या. ए मास्तर, एवढंच काय, तर मुलींना फसवून त्यांचं शोषणही करायचे. काय सोन्या, मित्र एकटाच मजा करतोय, आम्हाला विसरला राव. तुम्ही पण मजा करा ना, मी कुठे नाही म्हटलं.
ए सोड. ए ए सोड ना. ए सोने हा? आज लय भारी मला आणलास यार. अरे मग सोनू. वाचव. नाही वाचवा. नाही नाही. अरे आवड बाकी आज लय मज्जा आली हा. जमावलं. बंड्या, तू चाकू तर तिथंच टाकून आला होता. नंतर मुलींना घाबरवून धमकावून गप्प करायचे. हे जर कुठं तोंड उघडला ना, हा चाकू खालून घालील तर वरपर्यंत फाडून ठेवल. समजलं ना? चल निघ आता. काही मुली घाबरून शांत बसतात. आशा, काय झालं? काय झालं? आशा. तर काही आत्महत्येचा मार्ग निवडतात. मुलांविरुद्ध तक्रार करण्यासाठी मॅडम प्रिन्सिपलकडे जातात. आशा.
पण प्रिन्सिपल चिठ्ठी वाचून फेकून देतात व मॅडमला ऑफिस बाहेर जायला सांगतात. मॅडम इतर मुलींची मदत घेण्याचा प्रयत्न करतात, पण मुली इतक्या घाबरलेल्या असतात की कुणीही मॅडमला मदत करण्यासाठी तयार होत नाही.